निवडणुकीच्या सुरुवातीलाच जी अनिल बाबर यांचं राजकीय मानापमान नाट्य झालं. या सगळ्या प्रकरणात तुम्ही त्यांना फसवला, हा त्यांचा तुमच्यावर आरोप आहे. नेमकं खरं काय? नगरपालिकेचा मुख्याधिकारी 2 लाख घेताना लाच सापडतो, इतिहासात नाही कधी. किंबहुना एका सुपरवायझर एका महिलेची छेड काढतो, नगरपालिकेच्या इमारतीमध्ये काढतो, त्याच्या गुन्हा दाखल होतो, तिथे दिवशी पुन्हा त्याचं सेवेमध्ये हजर होतो. इतकं नगरपालिकेचं हे जर काय होत असेल, स्टँडर्ड घसरत असेल, आपल्याला सामोरं जावं लागेल. की आजची जर ही परिस्थिती बदलावी असेल तर नगरपालिकेमध्ये पाटलांची सत्ता असल्याशिवाय, BJPची सत्ता असल्याशिवाय आपल्याला पहिल्यासारखं वातावरण निर्माण करता येणार नाही. त्याच्यासाठी मी आव्हान करतो लोक. या 4 वर्षामध्ये त्याच्या उलट अनेक बाबी, अनेक संस्थांमध्ये कलह माजला, यात्रा कमिटी कलह माजला, विटा मर्चंट बँक असेल, गणपती एक ट्रस्ट असेल, देवस्थान ट्रस्ट असेल, आमच्या शुल्काय ट्रस्ट असेल, सगळ्यामध्ये राजकारण सुरू झालं. घराघरामध्ये भांडणं झाली. त्याची सुरुवात आमच्या घरापासून मी सगळ्यांना एकत्र करू शकू. आज अशोक गायकवाडाच्या घरामध्ये भांडणं, विश्वनाथ कांबळेच्या घरामध्ये भांडणं, गुळवण्याच्या घरामध्ये भांडणं, सपकाळांच्या घरामध्ये भांडणं. त्याला एक फेक नॅरेटिव्ह त्याच्या बाबतीमध्ये करतो. तो प्रचंड काम करणारा मनुष्य आहे. मी त्याला मी तुम्हाला अगदी अभिमानानं सांगेन की या शिक्षण क्षेत्रामध्ये आणि सार्वजनिक कामामध्ये त्याच्या एकदा धाडसी कार्यकर्ता कोण नाही. आज या शिक्षणाच्या बाबतीमध्ये एवढं सगळं विश्व कमी वेळेमध्ये आणि गुणवत्तापूर्ण उभा करायची तिने भूमिका घेतली. तो अत्यंत चांगलं काम करतोय म्हणून त्याला फक्त बदनाम करण्यासाठी म्हणून फेक नॅरेटिव्ह या ठिकाणी केलं जाते. त्याच्यासाठी मी सांगितलं, वैभव यावेळेला थोडंसं मागं राहा, मी तुझ्याबरोबर येतो. या निमित्तानं या शहरामधलं वातावरण पुन्हा चांगलं करून पुन्हा राजकारण तुमच्याबरोबर द्यायची माझी भूमिका आहे. गेल्या वर्षभरात तुमची म्हणजे लोकनेते हनुमंतराव पाटील साहेब यांच्यापासून तुमच्या 3ऱ्या पिढीचं राजकारण आहे वैभवदादांचं. मी 3 पिढ्याची सोबत असणारी माणसं गेल्या काही वर्षात तुम्हाला सोडून जाताना दिसत आहेत. याचं कारण काय? मला पूर्णपणे खात्री आहे, हे किती जरी म्हणलं उड्या मारल्या तरी वस्ताद मी अजून आहे आणि मी करून दाखवेन हे सगळं व्यवस्थित. सगळं या राजकारणामध्ये कोण धुतल्या तांदळासारखं आहे सांगतं का? कोण धुतल्या तांदळासारखं? कोणी पक्ष बदल नाहीत. बरं, अरे रोज एक सकाळी पक्ष असतो, दुपारी एकाचा असतो, संध्याकाळी 3ऱ्याचा पक्ष असतो. जे सांगतात मला किंवा तुम्ही माझ्यावरती आरोप करता ती तरी पार्टी कुठं धुतल्या तांदळासारखी आहे. आपण बघितलं पहिल्यांदा काँग्रेस, पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस, पुन्हा मूळ शिवसेना, आता ही शिंदे सेना. चोरून पक्ष नेण्यापेक्षा पक्ष बदलणं चांगलं ना. सरकारचं पैसे आणायचं आणि हेव केलं म्हणून सांगायचं याच्यापेक्षा आणि आपण स्वतःच्या जीवावरती काय निर्माण करू शकतो का, लोकांना एकत्रित करून त्याच्यातून काय वेगळं करू शकतो का? इलेक्शनच्या मतदानाच्या आदल्या दिवशी कसं सुचलं तुम्हाला? सगळे कागद मला आज मिळणार म्हणून सांगतात. कळत नाही, दूध खुळ्याची माणसं. मग सगळ्यांना माणसाला मूर्ख बनवता आणि तुम्हीच एकटं शहाणा झाला काय? असं होत नाही राजकारणामध्ये. हयातभर गार्डी तुमच्याकडे ग्रामपंचायत आहे, पंचायत समिती 35 वर्ष तुमच्याकडेच आहे, 20 वर्ष आमदारकी तुमच्याकडेच आहे, खरेदी विक्री संघ हयातभर तुमच्याकडेच आहे, DCC बँकेत 3 पिढ्या झाल्या तुमची सत्ता आहे, मार्केट कमिटी तुमच्याकडे आहे. एक इनमी नगरपालिका ती सुद्धा तुम्हाला बरं वाटतं नाही. 40 वर्ष सत्ता आहे, परिवर्तन पाहिजे. आणि ही कोणाचं काय? पण 40 वर्षाची सत्ता बदलासाठी ते ताकदीने कामाला लागलेत. आता नगरपालिकेनंतर ZPच्या आणि पंचायत समितीच्या करणार ना, ते होणार. भाजपच्या जेव्हावर बघा परिवर्तन होत नाही तिथं सुद्धा. सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे? स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल. एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील. अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. ओके, नमस्कार, मी दत्तकुमार खंडागळे. तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. वज्रधारी न्यूजच्या माझं विजन या खास कार्यक्रमात आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी किंवा त्यांचं व्हिजन सांगण्यासाठी खानापूर मतदारसंघाचे माजी आमदार, विट्याचे माजी नगराध्यक्ष सदाशिवराव पाटील आज आपल्यासोबत आहेत. आज त्यांचं व्हिजन आणि त्यांची भूमिका आपल्याला सांगणार आहेत. भाऊ नमस्कार. नमस्कार. माझं विजन या आमच्या खास कार्यक्रमात आत्ता नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उद्या मतदान आहे. आज तुम्ही तुमची भूमिका किंवा तुमचं व्हिजन नेमकं काय हे वज्रधारीच्या माध्यमातून विटेकरांना सांगा.
विटेकरांच्या बरोबर गेल्या 40 वर्षामध्ये मी राजकारण करतो. विट्यानं माझ्यावरती प्रेम केलं, आमच्या कुटुंबियावरती प्रेम केलं आणि आम्ही तितक्याच पद्धतीनं विटेकरांचा उतराव व्हायचा प्रयत्न केला. 40 वर्षाच्या काळामध्ये या विटे शहरामध्ये ज्या ज्या वेळेला ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता वाटली त्या त्या वेळेला प्रत्येक कामाला आधुनिकतेची जोड देऊन आपण या ठिकाणी लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न केला. यामध्ये अनेक नाना गोष्टी आपण करून घेतल्या. आज मी अभिमानानं सांगतो की माझ्या विटे शहरामध्ये काही नाही, सगळ्या गोष्टी आहेत विटे शहरामध्ये. परंतु आता जसं शहर वाढेल, 1996ला पाणी आलं त्यावेळेला 27,000 मतदान होतं. आज मला वाटतं सांगावंसं वाटतं की आता जवळजवळ 47,000 मतदान झालं. इतकं गाव मोठं वाढलं आहे. गावाची लोकसंख्या बघितली तर 70,000च्या पुढे गेली असावी असा माझा दावा आहे. हे सगळं करत असताना आता नवीन वाढत्या शहराला त्याच्या काही गरजा आहेत, त्या गरजा या निमित्तानं पूर्ण करणं हे नजीकच्या काळाची गरज आहे. हे करत असताना अनेक वेळेला बोललं जातं विटे शहरामध्ये शाळा चांगल्या आहेत, विटे शहरामध्ये सगळ्या इमारती चांगल्या आहेत, विटे शहर सुवर्णनगरी आहे, विटे शहरामध्ये बाहेरचे लोक येऊन राहतात त्यांना इथं राहायला आनंद वाटतो, विटे शहर शांत, संयमी, विकसनशील, रोजगार देणारं, उद्यमशील आणि वऱ्हामुक्त, झोपडपट्टीमुक्त, बकाल वस्ती नसणारं, शौचालययुक्त शहर असं पण या शहराचं वर्णन करतो. हे सगळं करत असताना नागरिकांना सुरक्षा देणं आणि त्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी मातृक संस्था म्हणून नगरपालिकेच्या माध्यमातून काम करत असताना नानाविध सुविधा मी या निमित्ताने करायचा प्रयत्न केला. आता शहर वाढलं, शहरामध्ये आता पार्किंग समस्या बोलली जाते. पार्किंग कुठे करायचं मी रात्रीच्याही सभेमध्ये सांगितलं. आपण जर धोरणात्मक दूरदृष्टीने निर्णय करत गेलो तर ह्या सगळ्या गोष्टी सुकर होऊ शकतात. नगरपालिकेच्या पुढे जी जागा आहे त्या जागेमध्ये जर 10-12 मजल्याचं जर आपण मल्टीस्टोअर पार्किंग करू शकलो, त्यानिमित्तानं लिफ्टमधनं गाड्या वर न्याव्यात, जसं पुण्याला आहे, मुंबईला आहेत आणि काही मोठमोठ्या हॉटेल्समध्ये आहेत, असं आपण जर करू शकलो बऱ्यापैकी पार्किंग आपण या ठिकाणी समस्या कमी करू शकतो. आणि काही जागा उपलब्ध आहेत. नगरपालिकेच्या बाजूनं गाड्याच्या समोर जागा उभ्या आहेत, मोकळ्या आहेत. आपल्या पंचायत समितीच्या ठिकाणी काही मोकळी जागा आहे तिथं आपण करू शकतो. याचं एक चांगल्या प्रकारे जर आपण हे नियोजन करू शकलो तर या नवीन होणाऱ्या समस्यांनासुद्धा योग्य प्रकारचा आपण न्याय देऊ शकतो असं मला वाटतं. तुम्ही आता जस्ट तुम्ही शाळांचा उल्लेख केला. तुम्ही शिक्षण सभापती असताना किंवा नगराध्यक्ष असताना विट्यातल्या सगळ्या शाळा अतिशय दर्जेदार केल्या बघा. म्हणजे सांगली जिल्ह्यात नव्हत्या अशा विटा नगरपालिकेच्या शाळांचा दर्जा, इमारती, शिक्षण सगळंच दर्जेदार होतं. मग गेल्या काही वर्षात तुमचं त्या शाळांकडे दुर्लक्ष झालंय का? असं तुमच्या शिक्षण संस्था निघाल्यावर तिकडे दुर्लक्ष झालंय असं आहे का? हे तुम्हाला फक्त विट्याच्या बाबतीत मी नाही सांगत, पण आपण सर्वत्रच जिल्हा परिषदेच्या शाळा असतील किंवा काही नगरपालिकांच्या शाळा असतील, आता एक शाळांचं पेव फुटलं आहे. हे एक स्पर्धात्मक योग आहे. 2000 साली शासनाने निर्णय केला आणि स्वयंसहाय्यतामध्ये शाळा निर्माण करण्याचं या ठिकाणी शासनाने ठरवलं. यापूर्वी ग्रँटेबल शाळा देत होतं. आता बघता बघता CBSE शाळा, इंग्रजी माध्यमाच्या शाळा, अनेक प्रकारच्या शाळा शहरामध्ये वाढल्या, स्पर्धा वाढल्या. हे सगळं होत असताना नाही कळत परिणाम होतो आहे का तर शाळांच्यावरती होतो आहे. मराठी माध्यमापेक्षा इंग्रजी माध्यमाकडे पालकांचाच ओढामुळात असल्यामुळं या स्पर्धेच्या युगामध्ये आपला विद्यार्थी सर्वगुण संपन्न व्हावा, सर्व क्षेत्रामध्ये तो जावा या विचारानं प्रेरित होऊन अनेक लोक इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आपले पाल्य घालतात. अशा वेळेला विटा नगर परिषदेच्या शाळांमध्ये सुद्धा आपण तितकंच गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो आहे. निदान गेल्या ह्या 7-8 वर्षामध्ये असणारी पटसंख्या कमी झाली नाही हे सुद्धा काही कमी नाही आहे. त्या मानानं सर्व शिक्षक वगैरे सगळे त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत. पण काळाच्या ओघामध्ये बदलत असताना या सगळ्या स्पर्धेला आपल्याला तोंड द्यावंच लागेल आणि त्यातून जे आपण गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारं शिक्षण मंडळ जे एकेकाळी इतकं चांगल्या पद्धतीनं काम करत होतं. मी 88 साली ज्यावेळेला पहिल्यांदा सभापती झालो तेव्हा आपण निर्णय घेतले की दरवर्षी 10 खोल्या बांधायच्या. आपण बांधत गेलो. आज सगळ्या शाळा सुंदर आहेत, इमारती आहेत, कंपाऊंड आहे, शालेय वातावरण चांगलं आहे. किंबहुना आत्ता शासन गणवेश आणि पुस्तकं देते आपल्या विद्यार्थ्यांना. त्यावेळेला 88 साली 1ली ते 7वीपर्यंत शिकणाऱ्या सर्व मुलामुलींना गणवेश आणि पुस्तकं देणारी एकमेव आपली शाळा आपले शिक्षण मंडळ होतं, आदर्श. पण याबरोबर आम्ही शिक्षण संस्था सुरू केल्या. त्या करत असताना माझी भूमिका अशी राहिली नेहमी की विटे हे होण्यासारखं शिक्षणाचं माहेरघर झालं पाहिजे. मी असू देत, माझ्याबरोबर काम करणारे इतर काही मंडळी असू देत, सर्वांनी मिळून आपापल्या पद्धतीने शाळा उभा करण्याचा प्रयत्न केला. कुणी लॉ कॉलेज काढलं, कुणी CBSE शाळा काढल्या, कुणी काय काढलं. बालवाडीपासून महाविद्यालयापर्यंतचं शिक्षण विट्यामध्ये मिळावं, व्यवसायापासून वैद्यकीय शिक्षण विट्यामध्ये मिळावं, तंत्रज्ञानापासून
आरोग्यापर्यंत सर्व शिक्षण विट्यामध्ये मिळावं. विट्यातल्या आणि आपल्या आजूबाजूच्या मुलांनी घरचं खाऊन यावं. मुंबई पुण्याचं गुणवत्तापूर्ण शिक्षण मला देता यावं आणि संध्याकाळी मुलगा आणि मुलगी सुरक्षित आईवडिलाकडे जावी ही भूमिका ठेवून आपण काम करतोय. तुम्हाला जर आता सत्ता मिळाली या पालिकेच्या शाळांसाठी तुमचं धोरण काय? नक्कीच राहणार. या स्पर्धेमध्ये सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी गुणवत्तापूर्ण करता याव्यात आणि जे खाजगी शाळांच्यामध्ये आहे तितकं सकारात्मक वातावरण या नगरपालिकांच्या शाळांमध्ये मग सेमी इंग्लिश स्कूल बाकीच्या सगळ्या सुविधा वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासक्रमाचे वेगवेगळे प्रकारचे म्हणजे शाळाबाह्य अभ्यासक्रम आणि शाळांतर्गत अभ्यासक्रम याचा मेळ करून सर्व क्षेत्रांमध्ये आपला विद्यार्थी अतिशय चांगला होईल अशा प्रकारची भूमिका पुढच्या काळामध्ये घ्यावी लागेल. मी तुम्हाला राजकीय प्रश्न विचारतो. निवडणुकीच्या सुरुवातीलाच जी अनिल बाबर यांचं राजकीय मानापमान नाट्य झालं. या सगळ्या प्रकरणात तुम्ही त्यांना फसवला हा त्यांचा तुमच्यावर आरोप आहे. नेमकं खरं काय? कोणालाच आम्ही फसवलं नाही. हे सगळ्या प्रक्रिया घडल्या ह्या सगळ्या पक्षश्रेष्ठींच्या कानावरती घालून झालेल्या आहेत. फसवण्याचा काय विषय येत नाही. काय गोष्ट आमच्या पक्षांतर्गत आहे. जे आमच्या श्रेष्ठींच्या प्रत्येक गोष्टीला पक्षश्रेष्ठींची साक्ष ठेवून या घटना घडल्या. कोणी फसवलेलं नाही. फसवायचे कारण आहे आत्तासुद्धा ते आपल्याबरोबर आहेत, आपल्याबरोबर राहतील. उद्या त्यांचा मान सन्मान ठेवण्याची जबाबदारी पक्ष म्हणून आणि आम्ही कार्यकर्ते म्हणून राहणार. उद्या या निमित्तानं जर अनेक चांगलं काय करता आलं त्यांच्या बाबतीमध्ये तर आपण निश्चित करू. तुम्ही त्यांना पाच नगरसेवकांनी नगराधीशपद असा शब्द दिला होता त्यांचा दावा होता. हा यावरती मी माझं मत व्यक्त करू शकत नाही कारण आमच्या अंतर्गत बाबी आहेत. मी याच्यावरती अधिकृत काय तुम्हाला सांगू शकत नाही. बरं ठीक आहे. काल सभा झाली तुमची. खूप तुमचं भाषण पण खूप चांगलं झालं. जी लोक पण भरपूर होते. त्या सभेत तुम्ही लोकांना आवाहन केलं की मला संरक्षण द्या. याच्या मागची नेमकी भूमिका काय? नाही मला संरक्षण द्या म्हणजे मला सहकार्य करा एवढ्यासाठी 2021पर्यंत या शहराचा डेकोरम अतिशय चांगला ठेवलेला होता. आपण सगळ्या गोष्टी आपण चांगल्या करत गेलो. लोकांनी साथ दिली. 2020 नोव्हेंबरला देशामध्ये आपल्या नगरपालिकेचा 1 लाख लोकसंख्येच्या आतल्या स्वच्छता अभियानामध्ये आपल्याला 1 नंबर मिळाला. केवढी मोठी उपलब्धी आहे. आता काय परवा सांगितलं की बाबा मानांकन 5 स्टार मिळालं. 5 स्टार मानांकन हे अनेक शहराला मिळालं परंतु स्पर्धा आणि स्पर्धेमध्ये 1 नंबर येणं ही बाब वेगळी आणि मानांकन मिळणं बाब वेगळी. मानांकनामध्ये आणि 50-50-100 शहर असतील पण या सगळ्यामध्ये टॉपला येणं आणि त्या पद्धतीनं आपण ते नंबर मिळवणं ही आम्हाला अभिमान वाटणारी गोष्ट आहे. आता हे करत असताना या 4 वर्षामध्ये या शहरामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार झालेलं आहे. प्रशासक आल्यापासून या शहरामध्ये जे काय आपण आत्तापर्यंत ठेवलेल्या प्रथा परंपरा संस्कृती याला छेद घेतला जातो आहे. काल मी सभेमध्ये सांगितलं नगरपालिकेचा मुख्याधिकारी 2 लाख घेताना लाच सापडतो. इतिहासात नाही कधी. किंबहुना एका सुपरवायझर एका महिलेची छेड काढतो नगरपालिकेच्या इमारतीमध्ये काढतो त्याच्या गुन्हा दाखल होतो तिसऱ्या दिवशी पुन्हा तिथं सेवेमध्ये हजर होतो. इतकं नगरपालिकेचं हे जर काय होत असेल स्टँडर्ड घसरत असेल आपल्याला सामोरं जावं लागेल लोकांना. या सगळ्या गोष्टीवर सत्ता तुमच्याकडे नव्हती म्हणजे तुम्ही विरोधकाच्या पण भूमिकेत होता. बरोबर. त्या काळी तुम्ही बोलला नाही किंवा यावर आवाज पण नाही उठवला. आता काय गुन्हा दाखल व्हायचा झाला मुख्याधिकाऱ्यांना लाच घेताना ते मुख्याधिकारी सापडला त्याच्यामध्ये आवाज उठवला म्हणजे काय करायचं. लोकांचे विरोधक म्हणून जर तुम्हाला यावर काय बोलता आलं असतं किंवा प्रशासनाच्या गैरकारभाराच्या बाबतीत. हे बघा प्रशासन म्हणजे मुख्याधिकारी असतो प्रांत नगराध्यक्ष असतात आणि शासनाचे प्रतिनिधी म्हणून आमदार तिथं काम बघतात. आमदार आणि त्यांचे बगलबच्च्यांच्या मार्फत हे काम सगळं चालू असतं. अशा वेळेला सत्ता नगरपालिकेची त्यांच्याकडं सरकार त्यांचं आमदार हे या निमित्तानं नगरविकास खातं एकनाथ शिंदेंच्याकडं अशा ह्या प्राप्त परिस्थितीमध्ये जो कारभार चाललेला होता याच्यामध्ये आवाज उठवण्याच्या मर्यादा असतात. त्या मर्यादेत राहून जेवढं करता येणं शक्य आहे ते आपण केलं परंतु आत्ता त्याची परिसीमा आहे. या निमित्तानं आपण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये घेतो आणि लोकांना सांगतो की हे सगळं थांबावं लागेल आपल्याला. ही आजच्या या परिस्थितीची जर ही परिस्थिती बदलावी असेल तर नगरपालिकेमध्ये पाटलांची सत्ता असल्याशिवाय BJPची सत्ता असल्याशिवाय आपल्याला पहिल्यासारखं वातावरण निर्माण करता येणार नाही. त्याच्यासाठी मी आव्हान करतो लोकांना. तुमचा असा दावा आहे की पालिकेत पाटलांची सत्ता असेल तरच विटा शहर शांत राहू शकतं प्रगती करू शकतं असं मी कधीच म्हणणार नाही. पाटलांची कुटुंबियांचं योगदान बी तितकंच मोठं आहे. मला मुद्दाम सांगावं लागेल माझ्या शहरामध्ये तुम्ही पाहिलं असेल महिलांना संरक्षण आहे. महिलांना कुठे केसाला धक्का कधी लागत नाही.
गुंडगिरी कधी आपण वाढू दिली नाही, कोण दादा एखादा कोण झाला नाही, झोपडपट्टी दादा आपण बघितला नाही, गुन्हे कधी आपल्या शहरामध्ये झाले नाहीत, संप मोर्चे किंवा जाळपोळ ह्या गोष्टी कधी आपण घडू दिल्या नाहीत. चांगल्याला चांगलं, तमोगुणांचं या निमित्ताने या ठिकाणी दमन करणं आणि सद्गुणाला प्रोत्साहित करणं ही भूमिका आम्ही आत्तापर्यंत घेतली. ज्याला या निमित्तानं या शहरामध्ये काय अशांतता करायची होती ते त्याचं या निमित्तानं आम्ही सामोपचारानं आणि कधी शास्तीनं आपण त्याचा बंदोबस्त करत गेलो. जे जे चांगलं करणारे आहेत त्यांना प्रोत्साहित करत गेलो. म्हणून एक शहरामध्ये एक चांगल्या प्रकारचं वातावरण, संवादपूर्ण वातावरण, सृजनशील वातावरण करता आलं आपल्याला. या 4 वर्षामध्ये त्याच्या उलट अनेक बाबी, अनेक संस्थांमध्ये कलह माजला, यात्रा कमिटी कलह माजला, विटा मर्चंट बँक असेल, गणपती एक ट्रस्ट असेल, देवस्थान ट्रस्ट असेल, आमच्या सुळकाई ट्रस्ट असेल, सगळ्यामध्ये राजकारण सुरू झालं. घराघरामध्ये भांडणं झाली. त्याची सुरुवात आमच्या घरापासून मी सगळ्यांना एकत्र करू शकलो. आज अशोक गायकवाडाच्या घरामध्ये भांडणं, विश्वनाथ कांबळेच्या घरामध्ये भांडणं, गुळवण्याच्या घरामध्ये भांडणं, सपकाळांच्या घरामध्ये भांडणं, या पद्धतीचं राजकारण जर या निमित्ताने ह्या 4-5 वर्षात उभा राहत असेल तर हे आत्ताच थांबवायचं आहे. म्हणून मला संरक्षण पाहिजे, जनतेचं पाहिजे. तुम्ही मला संरक्षण द्या, मी या सगळ्या गोष्टी थांबवेल, हा माझा आग्रह आहे. तुम्ही म्हणता की गेल्या 4 वर्षात मोठ्या शहराची सगळी घडी विस्कटताना दिसते किंवा भांडणं लावायचा उद्योग होते. मग असं असताना गेली 4 ते 5 वर्ष तुम्ही मागल्या बाजूला उभं होता. म्हणजे पुढच्या तुमच्या पार्टीची, तुमच्या गटाची सगळी कमान, सगळं नेतृत्व तुमचे चिरंजीव वैभव पाटील यांच्या हातात होतं. मग असं असताना तुम्ही पाठीमागं शांत का होता? शांत. आणि आता तुम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीत एकदम सगळी सूत्र तुमच्या हातात घेतलीत. तुम्ही मी कधीही राजकारणापासून अलिप्त झालो नाही, होणार नाही. किंबहुना वैभवदादा किंवा त्यांची पिढी राजकारण करत असली तरीसुद्धा त्यांच्यावरती नैतिकदृष्ट्या कंट्रोल ठेवणं माझं काम आहे. मी पालकत्व मी शहराचं सांभाळतो, त्यामुळे या सगळ्या गोष्टी मी गप बसून बघत नाही. पण त्याचं या निमित्तानं आता एक आपल्याला संधी प्राप्त झालेली आहे. या सर्वांना या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं त्याचं निवारण करण्यासाठी निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा शहराची घडी चांगल्या पद्धतीने बसवण्याची संधी म्हणून लोकांना आव्हान करतो. चला पुन्हा एकदा आपण या ठिकाणी शहराचं वैभव वाढवूया. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचं शहर जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये शांतताप्रिय आणि सृजनशील शहर म्हणून नावलौकिक आहे तो पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न करूया. त्याच्यासाठी आपल्याला आता याचा दुसरा अर्थ भाऊ असाही होतो की वैभव पाटील यांना ही सगळी सूत्र, ही सगळी परिस्थिती हाताळता येत नव्हती म्हणून तुम्हाला पुढे यावं लागलं. असं होत नाही कधी. त्याला एक फेक नॅरेटिव्ह त्याच्या बाबतीमध्ये का तो प्रचंड काम करणारा मनुष्य आहे. मी त्याला मी तुम्हाला अगदी अभिमानानं सांगेन की या शिक्षण क्षेत्रामध्ये आणि सार्वजनिक कामामध्ये त्याच्या एकदा धाडसी कार्यकर्ता कोण नाही. आज या शिक्षणाच्या बाबतीमध्ये एवढं सगळं विश्व कमी वेळेमध्ये आणि गुणवत्तापूर्ण उभा करायची तिने भूमिका घेतली. तो अत्यंत चांगलं काम करतोय म्हणून त्याला फक्त बदनाम करण्यासाठी म्हणून फेक नॅरेटिव्ह या ठिकाणी केलं जाते. मग कुठं जमिनीचे व्यवहार काढ, कुठलं काहीतरी काढ आणि ह्या बाबतीमध्ये मग असाच बोलतो तसाच बोलतो, अशा पद्धतीनं जे काय फेक नॅरेटिव्ह आहे त्याच्यासाठी मी सांगितलं वैभव यावेळेला थोडंसं मागं राहा, मी तुझ्याबरोबर येतो. या निमित्तानं या शहरामधलं वातावरण पुन्हा चांगलं करून पुन्हा राजकारण तुमच्याबरोबर द्यायची माझी भूमिका आहे. पुढची पिढी माझा मुलगा म्हणून नव्हे, एक कार्यकर्ता म्हणून सक्षम नेतृत्व आणि सर्व समाजातले सर्व लोकांना एकत्रित करून त्यांच्यामध्ये या निमित्ताने ह्या सगळा आपल्याला राजकारणाचा वसा आणि वारसा पुन्हा त्यांच्यामध्ये या ठिकाणी संक्रमित करायचं. त्याच्यासाठी मी आज पुढं झालो आहे. मला राजकारण करून मला कोणते काय पदं घ्यायची हा विषय माझ्या दृष्टीने महत्त्वाचा नाही. पण आत्तापर्यंत 40 वर्षामध्ये घडी बसवलेली शहराची ही विस्कुटी पाहते म्हणून मी सगळ्यात पुढं आहे. गेल्या वर्षभरात तुमची म्हणजे लोकनेते हनुमंतराव पाटील साहेब यांच्यापासून तुमच्या 3ऱ्या पिढीचं राजकारण आहे वैभवदादांचं. मी 3 पिढ्यासोबत असणारी माणसं गेल्या काही वर्षात तुम्हाला सोडून जाताना दिसत आहेत. याचं कारण काय? नाही तितकीच येत आहेत परत, जेवढे जात आहेत तेवढे येत आहेत. जुनी निष्ठावान माणसांना जे मी सांगितलं ना, गैरसमज, फेक नॅरेटिव्ह, त्यांच्यामध्ये काहीतरी दुहीचं बीज पेरणं आणि त्यांना या वश करून घेणं आणि सत्तेमध्ये मी तमुक देतो, याव करतो त्याव करतो. आज तीच माणसं आता बोलून दाखवायला लागलेत की आमचं काय चूक झाली, आम्ही करायला नको होतं. पण आता वेळ गेलेली असल्यामुळं मी आता अनेक लोकांना अनेक वेळेला अनेक संध्या दिल्या. पण त्या लोकांचं या 2-4 वर्षामध्ये या सत्तेबरोबर जे काही साटेलोटं झालं किंवा त्या लोकांना काहीतरी दादाबद्दल आपल्या पार्टीबद्दल काहीतरी त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचं फेक नॅरेटिव्ह करून त्यांना ते गैरसमज करून आपल्यापासून बाजूला घे. मला पूर्णपणे खात्री आहे हे किती जरी मल्ल उड्या मारल्या तरी वस्ताद मी अजून आहे आणि मी करून दाखवेन हे सगळं व्यवस्थित. सगळं हे वस्ताद म्हणून तुम्ही आता मैदान मारण्याचे 100% उतरलाय आणि 2 तारखेला मैदान मारणार आहात.
विश्वास नाही, मला आत्मविश्वास आहे, खात्री आहे या गोष्टीची. मी लोकांच्यावरती 40 वर्ष प्रेम केलं, लोकांनी माझ्यावरती प्रेम केलं आहे. सगळ्या गोष्टी मी लोकांच्या समोर मांडलेल्या आहेत आणि लोक निश्चितपणे या ठिकाणी मला साथ देतील, मला पूर्ण खात्री आहे. हो, गेल्या वर्षभरात 3 ते 4 पक्ष बदलायची वेळ आली. एवढं अस्थिर राजकारण का, किंवा का अशी आक्तिकता का? हे बघा, या राजकारणामध्ये कोण धुतल्या तांदळासारखं आहे सांगतं का? कोण धुतल्या तांदळासारखं? कोणी पक्ष बदल नाहीत. बरं. अरे रोज एक सकाळी पक्ष असतो, दुपारी एकाचा असतो, संध्याकाळी तिसऱ्याचा पक्ष असतो. जे सांगतात मला किंवा तुम्ही माझ्यावरती आरोप करता, ती तरी पार्टी कुठं धुतल्या तांदळासारखी आहे. आपण बघितलं, पहिल्यांदा काँग्रेस, पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस, पुन्हा मूळ शिवसेना, आता ही शिंदे सेना. चोरून पक्ष नेण्यापेक्षा पक्ष बदलणं चांगलं ना. पक्ष चोरण्यापेक्षा बदललेला चांगला. पक्ष चोरल्यापेक्षा बदललेला चांगला ना कधी पण. मला तुम्हाला भाऊ विटा पालिकेसंदर्भात प्रश्न विचारायचा आहे. आत्ता तुम्ही या पालिकेला तुमचं धोरण किंवा विट्याच्या विकासाच्या नव्या संकल्पना काय? गेले 40 वर्ष तुमच्या ताब्यात सत्ता आहे विटाच्या राज्य. मग असं असताना पाणी, रस्ता आणि गटार याच्या पुढे आपण कधी जाणार? नाही, नगरपालिकेचं आद्य कर्तव्य आहे. रस्ते, गटार, लाईट, शिक्षण, ह्या मूलभूत सुविधा. संकल्पना एवढीच नाही, आणि हे सोडून प्रत्येक क्षेत्रामध्ये मी काम करून दाखवलं तुम्हाला. भौतिक सुविधा देणं हे नगरपालिकेचं काम आहे का, तर आहेच. पण भौतिक सुविधापेक्षा सर्व क्षेत्रामध्ये आपण विकास करू शकतो का? कृषी, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, साहित्य, उद्यम, रोजगार निर्मिती, याच्यामध्ये आपण काम करतो का, हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं. सरकारचं पैसे आणायचं आणि ह्याव केलं म्हणून सांगायचं, याच्यापेक्षा आणि आपण स्वतःच्या जीवावरती काय निर्माण करू शकतो का, लोकांना एकत्रित करून त्याच्यातून काय वेगळं करू शकतो का? आणि कृषी क्षेत्रामध्ये आपण बघितलं, मी कारखाना उभा केला, खरेदी विक्री संघ उभा केला, दूध संघ उभा केला. आज सगळ्या लोकांनी या निमित्तानं सेवा देण्याचा प्रयत्न केला, माझ्याबरोबर अनेक लोकांनी केली. शिक्षण क्षेत्रामध्ये एवढ्या सगळ्या शाळा उभा केल्या. आज एवढ्या सगळ्या बसेस, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सगळं बघितलं. 2-4 हजार विद्यार्थी रोज येतात, रोज जातात. 9,000 विद्यार्थी शिक्षण घेतात. केवढं मोठं अर्थ करणं आपलं लोक. विरोधक हा तुमचा धंदा असल्याचा आरोप करतात. मी सांगतो ना, हे सगळं कुठं जातं आहे? 3.5 कोटी रुपये दर महिन्याला पगार जातो. कुठं जातो पगार? मार्केटमध्ये येतो ना. बरोबर. चालतं ना मार्केट? कुणाच्या ह्याच्यावर चालतं? मी कोर्टाची इमारत उभा केली, 6 कोर्ट हॉल बांधले, जिल्ह्याचं कोर्ट इथं आलं. आज 100 वकील 4 जिल्ह्यातून 4 तालुक्यातून येतात आणि 100 वकील जातात. तेवढे पक्षकार येतात. कुठलं राजकारण चालतं? कुठलं अर्थकारण उभं राहिलं? या निमित्तानं आपण बघितलं, सूतगिरणी चालवली, नुकसानी चालवली, पण अजून मी बंद पडू दिली नाही. माझ्या 300 कामगारांचा प्रश्न येतो, त्यांच्या पोटावरती पाय येतो उपयोगाचा आहे. मग उद्यमशीलता, गावामध्ये वेगवेगळे उद्योग आले पाहिजेत. चांगलं गाव वाढलं पाहिजे, अर्थकारण वाढलं पाहिजे. माझ्या गावातला मनुष्य बिना रोजगार राहता उपयोगाचं नाही, त्याला उद्योग मिळाला पाहिजे, 2 वेळचं अन्न मिळालं पाहिजे. हे धोरणात्मक दूरदृष्टीचं राजकारण आपण करू शकतो. काय माझ्या दृष्टीने महत्त्वाचं. कोणत्या क्षेत्रात काम नाही केलं मी, सहकार क्षेत्रात काम केलं. एवढ्या मोठ्या पतसंस्था, बँका उभा केल्या, सामान्य माणसाचा या ठिकाणी संसार उभा करण्याचं आपण पवित्र काम केलं. कोणतं क्षेत्र राहिलं? नगरपालिका ही मातृक संस्था, त्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी घडवण्याची कार्यकर्त्याला ताकद देणं, आपण उभा करणं आणि गावामध्ये डेकोरम तयार करणं, ही भूमिका आपल्याला घेता आली पाहिजे. त्यासाठी महत्त्वाची नगरपालिका आहे, मातृक संस्था आहे ती. परवा पंकज दबडेंनी पत्रकार परिषदेत अतिशय गंभीर आरोप केले. त्यांनी तुम्हाला आव्हानही केलं की कालच्या सभेत तुम्ही त्याच्यावर बोला, मला उत्तर द्या. कालच्या सभेत फारसं याच्यावर काय भाष्य झालं नाही, पण आमच्या मुलाखतीच्या माध्यमातून याबाबत काय सांगाल तुम्ही? कारण लोकांच्या मनात प्रश्न आहे, नाही, शंका आहे मी लोकांच्या. सांगतो तुम्हाला, त्या मेटकरी फॅमिलीचं आणि आमचे फार ऋणानं पण चांगले आहे. त्या मेटकरी मावशी म्हणजे ज्यांना ते म्हणतात मनोरुग्ण आहे, त्यानं खरं त्यांची बहीण माझ्याकडे 20 वर्ष आहे, आमच्या घरच्यासारखी आहे. तो सुद्धा 6-7 वर्षापूर्वी त्याच्या थोडंसं त्रास झाला त्याला. त्या बहिणीनं त्याच्यावरती उपचार करून तो आता पूर्ण बरा झालेला आहे. वर्षभरामध्ये पूर्ण बरा झालेला आहे. त्याला सगळं चांगलं वाईट कळतं. त्याच्यावरती त्याच्या 2 भावाने अन्याय करून त्याच्याकडे काही जागा लिहून गेल्या, काही त्याचे प्रॉपर्टी होती, त्याचं काही त्यानं मुखत्यारपत्र घेतलं आणि ते सगळी प्रॉपर्टी त्याची लिहून घेतली. राहिली 2-4 एकर जमीन होती. तो म्हटला की आता ही मला सांभाळत नाहीत, मला घरातनं बाहेर काढले, माझ्या जागेत बंगला बांधून हे राहतात आणि ह्याचं थोडंसं एक त्याच्या पार्श्वभूमी अशी आहे की ह्याचं कोणीतरी त्याची नोटरी करून घेतली आणि तो मनुष्य याला आता या सगळ्या घटना घडवण्यामध्ये सगळ्यात पुढं आहे. त्याचं नाव योग्य वेळेला मी तुम्हाला या ठिकाणी सांगेन. त्यांना सगळ्या पुढची जबाबदारी आमच्यावर देत असताना आम्ही ही सगळा प्रॉपर्टी आमच्या नावावर केली नाही, आम्ही केली ट्रस्टच्या नावावर केली. तर ट्रस्टच्या नावावर करत असताना या सगळ्यांची जे
पूर्णपणे त्यांना जाणीव करून देऊन सगळ्या गोष्टीचं त्यांना याच्याकडे कल्पना देऊन ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. काय फसवायचं काय मनोरुग्णाकडून काय मग तिथं सैल कसा आला तर तुम्ही कोणाला तरी डांबून ठेवले वगैरे असे आरोप. तुम्ही रात्री होतं का सभेमध्ये तुमच्यासमोर सभेमध्ये त्याला आम्ही बोलायला कसा बोलला तो एखादा वक्त्यासारखा बोलला मनोरुग्ण बोलतो तसा एक कोणता वक्ता बोलतो तसं बोला नाही तो माझ्यावरती अन्याय होतोय मला असं फसवलं घरातनं बाहेर काढलं मला खायला देत नाही जेवायला देत नाहीत सरळ बोलला तो तुम्ही होता साक्षीदार मनोरुग्ण वाटला तुम्हाला काय तरी बोलायचं काय बी बोलायचं. आणि ही का आता जे 2-3 वर्ष झालं खरे पत्र होऊन इलेक्शनच्या मतदानाच्या आदल्या दिवशी कसं सुचलं तुम्हाला सगळे कागद मला आज मिळणार म्हणून सांगतात कळत नाही दूध खुळ्याची माणसं मग सगळ्यांना माणसाला मूर्ख बनवता आणि तुम्ही एकटं शहाणा झाला काय असं होत नाही राजकारणामध्ये. तुम्ही आमदार असताना मतदारसंघात विकासाची खूप कामं केली शहरात पण बऱ्यापैकी कामं केली असं असताना लोकांनी नाकारलं काय कारण. कधी तुम्ही 2 वर्ष 2014ला माझं सांगितलं ना काँग्रेस मी निष्ठावान राहिलो तुमच्यासारखे माणसं म्हणायचे काँग्रेस काय राहिलं नाही आता काय खरं नाही नॅरेटिव्ह आला गेलो मला पराभवाची कधीच भीती वाटली नाही मला पराभवाला मी कधी खचवून गेलो नाही पराभवाने मी कधी या ठिकाणी लोकांच्या बरोबर राहण्याचं मी कधी कमी केलं नाही. अप अँड डाऊन सगळ्याच आयुष्यामध्ये सगळे पराभूत झाले होते इंदिरा गांधीपासून सगळे पराभूत झाले म्हणून कोणी काय सोडलं का काय आणि आम्ही तरी सोडतो का आता करत राहणार शेवटपर्यंत राजकारण आहे अप अँड डाऊन्स असतात त्याच्यामध्ये समजून घ्यायला लागतं आपल्याला काही काही वेळेला काही मनस्ताप होतो हे सगळं सोडून देऊन हिताचं लोककल्याणाचं काम आपण करू शकतो का करायला पाहिजे करत राहिलं पाहिजे शेवटपर्यंत करत राहिलं पाहिजे. इतक्या राजकारणाच्या भाऊगर्दीत अनेक आरोप होतात गेल्या काही वर्षात तुमच्यावर व्यक्तिगत तुमच्यावर पण खूप आरोप झाले भ्रष्टाचाराचे असं असताना इतका संयम इतकी शांतता हे कसं काय शक्य. मी कधीच कुणाच्या विरोधकाच्या आरोपाची फिकीर करत नाही आपलं अंतकरण साफ आहे हेतू स्पष्ट आहे कशात आपण निंदन आहे कोणी या ठिकाणी आता आपल्याला आरोप बोटं दाखवतात त्याची 4 बोटं त्याच्याकडे असतात माझ्याकडे जवळ सांगितलं जातं की 40 वर्षी सत्ता आहे तुमच्याकडे काय आहे हयातभर गार्डी तुमच्याकडे ग्रामपंचायत आहे पंचायत समिती 35 वर्ष तुमच्याकडेच आहे 20 वर्ष आमदारकी तुमच्याकडेच आहे खरेदी विक्री संघ हयातभर तुमच्याकडेच आहे DCC बँकेत 3 पिढ्या झाल्या तुमची सत्ता आहे मार्केट कमिटी तुमच्याकडे आहे एक इनमेन नगरपालिका तीसुद्धा तुम्हाला बरं वाटतं नाही 40 वर्ष सत्ता आहे परिवर्तन पाहिजे आणि ही कोणाचं काय. पण 40 वर्षाची सत्ता बदलासाठी ते ताकदीने कामाला लागलेत आता नगरपालिकेनंतर झेडपीच्या आणि पंचायत समितीच्या करणार ना होणार भाजपच्या जेव्हा बघा परिवर्तन होत नाही तिथं सुद्धा पंचायत समितीला परिवर्तन करणार प्रयत्न राहणार लोकांच्या मध्ये जाणार लोकांना पटवून देणार. नगरपालिकेला ज्या पद्धतीने ज्या ताकदीनं तुम्ही उतरता तीच ताकद पंचायत समितीला अरे BJP सारखा मोठा पक्ष आपल्याबरोबर आहे तेवढीच ताकद लावणार काही कमी पडणार नाही. म्हणजे येणाऱ्या काळात नगरपालिकेच्या ताकदीनं तुम्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या पण निवडणुका लढवणार का नाही करणार प्रयत्न करणार आणि मी करत नाही लोकांनी ठरवावं लागतं लोकांच्या मध्ये जाऊन भूमिका स्पष्ट करायची पक्षाची ध्येयधोरणं त्यांना दाखवायचे लोक पसंत करणार आणि लोक निर्णय करणार ना मी कोण निर्णय करणार पण प्रयत्न करणं तरी आपल्या हातात आहे निश्चित प्रयत्न करणार. भाऊ राजकारण बाजूला ठेवून गेल्या काही वर्षात तटस्थपणे आपण जर विचार करायचं म्हटलं किंवा या सगळ्या परिस्थितीकडे बघायचं म्हटलं तर गेल्या काही वर्षात विटा शहरातलं तुम्ही ज्या काळात राजकारण केलं अनिल भाऊ असतील तुम्ही असाल तुम्ही ज्या उंचीनं राजकारण केलं ज्या पद्धतीने राजकारण केलं गेल्या काही वर्षात शहरावरची किंवा इथल्या सामाजिक स्थितीवरची राजकीय स्थितीवरची पकड सैल होताना दिसते. नक्कीच म्हणजे हे वास्तव आहे. बरोबर हा प्रश्न राजकीय नाही. बरोबर गुन्हेगारी वाढताना दिसते सामाजिक वातावरण दूषित होताना दिसते गुन्हेगारीचं प्रमाण वाढताना दिसतंय किंवा नवीन जे गुन्हेगार आहेत ना म्हणजे 17, 18, 25 या ड्रग्सचं प्रमाण शहरात खूप वाढताना दिसतंय हे सगळं व्यसनांचं प्रमाण वाढताना दिसतंय. ह्या सगळ्याला जबाबदार कोण किंवा हे कुठेतरी थांबायला पाहिजे का. राजकारण हा विषय आपण आता बाजूला ठेवूया हे कुठेतरी थांबवायला पाहिजे का. शहराच्या प्रगतीचा भविष्यातला जर टप्पा गाठायचा असेल पुढे जायचं असेल तर सगळ्यांनी एकत्र येऊन यावर काम करायला पाहिजे. राजकीय पार्ट्या बाजूला ठेवून ज्या ठिकाणी जी माणसं काम करतात त्यांनी सगळ्यांनी उद्देश स्पष्ट असला पाहिजे. या नवीन पिढीच मुळातच या निमित्तानं आपल्याला सुरक्षित आणि संरक्षित करता आली पाहिजे त्यांच्यावरती एक संस्कार करता आले पाहिजे त्यांना या सगळ्या गोष्टीची वाईटाची जाणीव करून देता आली पाहिजे आणि त्यांना या सगळ्या प्रवाहामध्ये घेता आलं पाहिजे की ज्या निमित्तानं तुम्ही आता सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आपल्याला कमी करता येईल. प्रसंगी त्यावेळी ते आपल्याला कठोर निर्णय करावे लागतील. जे चूक असेल त्याला थांबवावं लागेल.
त्या नशेबाजीच्या काही या ठिकाणी गावामध्ये भरते त्याला कोण पाठीशी घालत असेल तर त्याच्यावरती आपल्याला कारवाई करावी लागेल. मग सरकारच्या माध्यमातून, या दोन्ही प्रशासनाच्या माध्यमातून, सर्वांनी, ही काही माझ्या एकट्याचं काम नाही, प्रशासन बी तितकंच महत्त्वाचं आहे. मग राज्य सरकार असेल आणि काही गोष्टी असतील, सगळ्याच्या माध्यमातून पुन्हा ही चांगल्या प्रकारचं सुसंस्कृत शहर करण्याच्या दृष्टीनं आपल्याला सर्वांना एकत्रितपणे प्रयत्न करावा. राजकारण आता निवडणुकीपुरतं होऊन जातं, परंतु ज्या पद्धतीनं ज्या क्षेत्रामध्ये काम करतात त्याने काही ठरवलं आणि या सगळ्या गोष्टी करायचा आपण निश्चय केला तर निश्चितपणे यातनं चांगलं होऊ शकतं, याच्यावर मला पूर्ण विश्वास आहे. गेल्या काही वर्षात म्हणजे बाबर गट आणि पाटील गट ह्या दोन्ही बाजूनं गुन्हेगारी क्षेत्रातल्या काही लोकांना वाढदिवसाला जाणं, शुभेच्छा देणं, बुके देणं, ह्या गोष्टी घडत आहेत. तुम्ही दिसत नाही पण दोन्ही बाजूने हे घडत आहे. पण हे कुठेतरी चुकीचं आहे की चुकीच्या गोष्टींना आपण पाठबळ देतोय किंवा ताकद देतोय असं होतं. जरूर हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं या नाही का नवीन वाटत? सगळ्या पिढीला या गोष्टी सुद्धा जाणीव करून द्यावी लागेल की असं करून चालणार नाही. आपल्याला काय पत्ते पाळावे लागतील आणि त्या आपल्यावर निर्बंध काय घ्यावे लागतील आणि ते निर्बंध पत्ते पाळून राजकारण थोडंसं बाजूला सारून आपल्याला या गोष्टीमध्ये काय असते ते चांगले नीतिमत्तेचे माणसं पुढे आणणं, त्यांना प्रोत्साहित करण्याची भूमिका पुढच्या काळात घ्यावी लागेल असं मला स्वतःला वाटतं. परवा हनुमान स्टील या दुकानाला आग लागली, तिथं वेळेत पालिकेचा टँकर पोचू शकला नाही. तशी स्थिती जर स्टँडच्या पाठीमागं निर्माण झाली किंवा सराफकट्ट्यात निर्माण झाली, फार भयंकर अवस्था येऊ शकते. म्हणजे या संदर्भात भविष्यात उपाययोजना काय असतील किंवा का हे निर्माण होते अशी अवस्था? आता कसं आहे, DP प्लॅनप्रमाणे काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. आता हे रस्ता रुंदीकरण होतं आहे, झालं, त्याच्यामध्ये लगे प्रॉपर्टीधारक आडवे पडले, आमची प्रॉपर्टी वाचवा म्हणाले, आपण त्याचा प्रयत्न करणार, वाचवणार, या सगळ्या गोष्टी होत राहणार. पण हे करत असताना पेटी गावठाणातले, गावठाणामध्ये नियम आहेत, कुटुंब साईड मार्जिन सोडावं लागत नाही, गावठाणामध्ये घराला घर बांधावं लागतं लागून. मग निदान त्या रस्त्यानं टँकर जावा किंवा फायर गाडी जावी एवढी मात्र खबर ते घ्यायला पाहिजे की तर घ्यायला पाहिजे. तशी परिस्थिती तिथं आहे. इथं मात्र थोडंसं त्या परवा आग लागले त्याच्यामध्ये मात्र थोडंसं काही गोष्टी चुकीच्या घडलेल्या आहेत. अजिबात साईड मार्जिन नाही, एक खिडकीसुद्धा नाही आणि एकदम घासून दोन्ही इमारती दोन्ही बाजूनं की त्याच्यामध्ये माणसाला सुद्धा या निमित्तानं त्या एखादी भिंत पाडणं किंवा त्यातनं एखादी माणसं बाहेर काढण्यासुद्धा संधी प्राप्त झाली नाही. त्याच्यामुळे एवढी दुर्दैवी घटना तिथं घडली. ही पत्ते पाळावी लागतील पुढच्या काळामध्ये. राजकीय सोयीसाठी अशा परवानग्या दिल्या गेल्या का? परवानगी बऱ्याच गोष्टी अनधिकृत बी होतात. परवानगी घेतली जाते एक आणि बांधलं जातं वेगळ्या पद्धतीनं, अशाही गोष्टी घडतात. त्या सगळ्याला जरा आळा घालावा लागेल, त्याच्यावर काही निर्बंध घालावे लागतील. निदान ॲम्ब्युलन्स जावी, निदान फायर फायटर जावा, काय अशा तातडीच्या प्रसंगी मदत करता यावी, एवढ्या तरी छोट्या मोठ्या गोष्टीवरती सर्वांनी लक्ष द्यावं लागेल. आणि काही बदलं आपण घालून घ्यावे लागतील, काय नगरपालिकेच्या माध्यमातून घालावे लागतील. आणि निदान कमीत कमी आपल्याला अपघाताच्या काळी आणीबाणीच्या प्रसंगी तरी त्याच्याला मदत करण्यासाठी सुकर व्हावं, एवढ्या मात्र गोष्टीवरती काळजीपूर्वक लक्ष द्यावं लागेल. शेवटचा प्रश्न विचारतो. विटेकरांनी किंवा शहरातल्या जनतेनं तुम्हालाच पुन्हा संधी का द्यावी? सगळंच सांगितलं की तुम्हाला मी आता या 4 वर्षाचं बदललेलं प्रशासन. मी नेहमी सांगतो, काळाबरोबर आम्ही राजकारण करत गेलो. पारंपरिक राजकारण करता करा आधुनिकची जोड देऊन ह्या शहराचा विकास केला. हे शहराचा विकास करताना आज शहर इतक्या चांगल्या पद्धतीनं वाढलेलं तुम्ही त्याचे साक्षीदार आहात. अनेक गोष्टी चांगल्या करत गेलो. पुढच्याही काळामध्ये त्याच गोष्टी अधिक चांगल्या करण्याची आमची भूमिका राहील. पण ह्या 4 वर्षामध्ये असणारं हे सगळ्या शहराच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या बिघडल्या, तेवढ्या मला दुरुस्त करायच्या आहेत. त्या दुरुस्ती झाल्या की सगळ्या गोष्टी सुकर होतील असं माझा दावा आहे. म्हणून लोकांनी यावेळेला मला मदत केली पाहिजे, साथ दिली पाहिजे, माझी भूमिका राहणार. अत्यंत दिलखुलासपणे आणि समर्पकांनी चांगली उत्तर भाव दिलीत. माझं विजन या कार्यक्रमात तुम्ही आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्यात, तुमची भूमिका मांडलीत. मनापासून धन्यवाद. धन्यवाद, आभारी आहे. धन्यवाद.